नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद भिसे. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी, आज माझ्यासोबत किती केकच्या ऑर्डर होत्या हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर तुम्ही इकडे बघू शकता. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी एक पहिला केक तयार करून घेतलेला आहे आणि त्या केकवरती मस्त असं साईडने ब्लॅक शेव टाकून घेतलेली आहे आणि या केकवरती फायनली आई नाव टाकायचं आहे. तर मुलींनी आईसाठी स्पेशली केक बनवलेला आहे, त्यामुळे या केकवरती आपण आई नाव असं टाकणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकतात केकचा फायनल लूक आणि केक कसा झाला आहे ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर तुम्ही ह्या केकचा फायनल लूक पाहू शकता. ते हे होता नंबर 1चा केक. तर कसा वाटला केक ते देखील नक्की सांगा. आम्ही तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत. आणि तुम्ही आता इकडे त्या केकचा फायनल लूकही बघू शकतात. आणि सांगायचं झालं तर दिवसभरामध्ये हळदी कुंकाचा राडा आणि त्यात ह्या केकच्या ऑर्डर. तर म्हटलं न हरता न थकता आपल्याला ह्या ऑर्डर कंप्लीट करून द्यायच्या आहेत. तर सेकंड जी ऑर्डर होती तीही त्यांच्याच गावातली होती. तर ती प्रांजली नावाच्या मुलीसाठी तो केक तिच्या पप्पांनी ऑर्डर केलेला होता. तर तो देखील केक मी या ठिकाणी बनवून घेतलेला आहे. तर सांगायचं झालं तर अशा प्रकारे हे दुसरा केक मी या ठिकाणी पूर्णपणे यावरती डिझाईन वगैरे काढून घेतलेत आहेत. वरती फ्लावर काढून घेतलेले आहेत. आणि आता राहिलं ते लास्ट म्हणजे त्या केकवरती टाकायचं होतं प्रांजली नाव. तर मस्त अशा छान हस्ताक्षरामध्ये मी प्रांजली असं नाव टाकून केक कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही हा केक बघू शकतात. तर केकचा लूक कसा वाटत होता ते देखील तुम्ही फायनल मला ह्या गोष्टी सांगा. आणि आता साईडने मी जे डिझाईन करून घेतलेले आहेत ते फ्लॉवरमध्ये थोडीशी जागा दिसत होती, म्हणून मी या ठिकाणी काय केलेलं छोटे छोटे स्टार टाकून घेतलेले आहेत. क्रीमच्या स्टार केलेले आहेत तयार. तर तुम्ही इकडे बघू शकतात. तर छान अशा प्रकारे केकचा फायनल लूक तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि तुम्ही पूर्ण बघू शकतात केक करण्यासाठी खरंच किती मेहनत करावी लागते ते देखील तुम्हाला या गोष्टी लवकरच कळतील. तर आता आपण काय करणार आहोत, जो फायनल केक बनवलेला होता त्यावरती मस्त अशा फ्लावर्सवरती स्टार टाकून घेतलेले आहेत. आणि जे साईडला छोटे छोटे जे स्टार होत्या काढलेल्या, म्हणजे क्रीममधून जे स्टारचं चित्र अधोरेखित केलेलं होतं मी, तर ते छोट्या-छोट्या स्टारवरती आपण काय करणार आहोत, इकडे एडिबल बॉल जे असतात आपले, तर ते सिल्वर बॉल मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत. आणि खूप काटेकोर हे काम असतं आणि आपल्याला हे व्यवस्थितरित्या दाखवायचं पण असतं. आणि टेस्टचं म्हणायचं झालं तर आपल्या टेस्ट एक नंबर असतात. आणि असं मी नाही म्हणत की असं आमच्या गावातील जे मला केकच्या ऑर्डर देतात त्यांचं जसं म्हणणं येतं. तर तुम्ही इकडे बघू शकतात ही देखील केकची दुसरी ऑर्डर मी या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आणि या केकवरती प्रांजली असं नाव मी या ठिकाणी व्यवस्थित टाकून घेतलेला आहे. तर तिकडे मालकांचा फोन सुरू होता की केकवर काय नाव टाकायचं आहे, तर त्यामुळे मी थोडं वेटिंगवर होते. तर म्हटलं ते तिकडे विचारत होते, त्यामुळे मी या ठिकाणी साईडने जे चॉकलेटचे ड्रॉप टाकून घेतलेले आहेत. आणि मला जेव्हा कळलं ह्या केकवरती प्रांजली नाव असं टाकायचं आहे, तर मी आता या ठिकाणी मस्त असं प्रांजली नाव तुमच्यासमोरच मस्त असं काढून घेणार आहे. आणि नंबर 2चा हा केकचा फायनल लूक तो देखील कसा वाटला ते पण आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. त्याच्या पण मी प्रतीक्षेत आहे. तर फायनली आता आपण या ठिकाणी पूर्ण केक रेडी झालेला आहे. आता जी आपण व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे, तर त्या क्रीमने या केकवरती आपण नाव टाकून घेणार आहोत. तर तुम्ही म्हणाल बाबा नाव टाकायचं म्हटले आणि अजून एक केक काढला. तर हा केक मी फ्रीजमध्ये अजून 2 केक मी स्टोअर करून ठेवलेले होते करून. तर तुम्ही इकडे बघू शकतात की या केकवरती फायनली प्रांजली असं नाव आपण काढून घेतलेलं आहे. तर ह्या केकची डिझाईन कशी वाटली आणि सांगायचं म्हणजे आपल्याला हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा होता, ते देखील या ठिकाणी मी लावून घेतलेला आहे. तर केकचा हा फायनल लूक कसा वाटला तो देखील नक्की कमेंट करून सांगा. आणि हस्ताक्षर कसं आलं ते देखील कमेंट करा. आणि हा जो केक होता तो एका आईने आपल्या मुलासाठी ऑर्डर दिलेली होती. तो मुलगा होता समर्थ. तर त्याचा आज बर्थडे होता, त्यामुळे आपण
या केकवर समर्थचं नाव टाकलेलं आहे. तर हे केक जे व्हिडिओ दाखवत आहे मी तुम्हाला, तर हे केक मी सकाळी 2 करून ठेवले होते. आई नावाचा आणि समर्थ नावाचा, आणि जो प्रांजली आणि अजून एक केक आहे, तर तो मी थोड्या वेळापूर्वी केलेले होते, ते दाखवले तुम्हाला. आणि तसेच ह्या केकवरच्या फुलावरती देखील आपण स्टार ठेवून घेतलेले आहेत. आणि स्टार आणि जे स्प्रिंकलर्स आपण वरती ॲड करतो ते पूर्णपणे एडिबल असतात, शुगरचे बनलेले असतात. त्यामुळे असं काही लोकांना वाटत असेल की बाबा हे वरून असं काय टाकतात, पण हे एडिबल असतं, खायला काहीच प्रॉब्लेम नसतो. शुगरचे बॉल असतात ते, त्यामुळे आपण हे डेकोरेट पण होऊ शकतं आणि टेस्ट पण एक नंबरवर लागते यामुळे. तर आपण अशा प्रकारे केकची सजावट पूर्णपणे करून घेतलेली आहे. आणि फायनली आपला केक या ठिकाणी रेडी झालेला आहे. तर तुम्ही ह्या केकची डिझाईन कशी वाटली ते देखील सांगा. आणि आता आपण काय करणार आहोत, ह्या पण केकवरती आपण मस्त असा हॅपी बर्थडेचा टॅग लावून घेणार आहोत. तर फायनली हा होता आपला तिसरा केक. तर तिन्हीच्या तिन्ही केकचे लूक तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि आता लवकरच आपण चौथा केक तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तर तो देखील तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. ते लगेच ह्याच व्हिडिओला ॲड केलेला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात पूर्णपणे इथं गोल्डन बॉल मी ॲड करून घेतलेले आहेत. आणि छान अशा प्रकारे आपला केक रेडी झालेला आहे. आणि इथं बर्थडेचं हॅपी बर्थडे टॅग असं लावून घेतलेलं आहे, हॅपी बर्थडे समर्थ असं होतं. तर तुम्ही या केकचा फायनल लूक पहा आणि याची देखील डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि इकडे बघा, ह्या केकचा लूक असा झालेला आहे. आता जो चौथा केक आहे तर तो देखील मी लगेच तुम्हाला दाखवते. हा होता तिसरा केक, तर ह्याची डिझाईन जवळून मी अशी शूट केली. आणि आता जो चौथा आणि फायनल केक आहे तर तो देखील तुमच्यासमोर एक क्षणात दिसणार आहे. तर तो देखील केक मी हा होता ऑरेंज फ्लेवरचा केक. आणि ते पहिले जे 3 होते ते स्ट्रॉबेरीचा एक होता आणि चॉकलेटचे 2 होते. तर अशा प्रकारे मी केकचे लूक तयार केलेले आहेत. तुम्हाला केकच्या डिझाईन कशा वाटल्या नक्की कॉमेंट करून सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.